नमस्कार अंगणवाडी सेविका आणि मदतनीस भगिनींनो, तर आज आपण मार्च महिन्याबाबत सर्वात मोठी अपडेट बघणार आहोत। बघा, यापूर्वी आपल्याला मार्च महिन्याचं मानधन मिळवण्यासाठी कमीत कमी 15 ते 20 दिवसाचा कालावधी आपल्याला लागत होता। तर आता तुम्हाला एवढा कालावधी लागणार नाही, कारण शासनाने लवकरात लवकर तुमच्या मानधनाची सोय या ठिकाणी केलेली आहे। बघा, काल परवा एक GR अपडेट झाला आहे आणि त्या GR मध्ये 174 कोटी रुपयांची तरतूद देखील करण्यात आलेली आहे। बघा, मार्च महिना आला की आपल्याला वाटायचं की आपलं मानधन आता एक महिना होणार नाही, कारण मार्च एंडिंगच्या कामामुळे बऱ्याच अडचणी निर्माण होत असतात, अडचणी असतात, मार्च एंडिंगचे कामं असतात, त्यामुळे मानधन हे लवकर आपल्याला मिळत नाही। असं आपल्यासोबत गेल्या अनेक वर्षापासून होत होतं, पण या वर्षी मात्र तुम्हाला मार्च महिन्याचं मानधन हे लवकरच तुमच्या खात्यावरती पडणार आहे। आपण या ठिकाणी हा शासनाचा GR बघू शकता। हा 7 तारखेला GR शासनाने काढलेला आहे आणि या GR मध्ये स्पष्ट या ठिकाणी लिहिलेलं आहे। बघा, आयुक्त एकात्मिक बाल विकास सेवा योजना नवी मुंबई यांच्या अधीनस्थ एकात्मिक बाल विकास सेवा योजना ही केंद्र पुरस्कृत योजना राबविण्यात येते। सदर शासनाच्या निर्णयान्वये अंगणवाडी केंद्र व अंगणवाडी सेविका, अंगणवाडी मदतनीस यांचे मार्च 2026 या महिन्याचे मानधन व प्रोत्साहन भत्ता अदा करण्याकरिता खालील विवरणपत्रातील बघा रकान्यामध्ये या ठिकाणी माहिती दिलेली आहे। बघा, 3 नंबरच्या रकान्यामध्ये तुम्ही बघू शकता 174 कोटी रुपयांची तरतूद या ठिकाणी करण्यात आलेली आहे। अंगणवाडी सेविकांचं मानधन आणि त्यांचा प्रोत्साहन भत्ता देण्यासाठी सरकारने 174 कोटी रुपये महिला व बाल विकास विभाग यांच्या खात्यावरती ट्रान्सफर केलेले आहेत। तर लवकरात लवकर तुमचं मार्च महिन्याचं मानधन तुम्हाला या ठिकाणी मिळून जाणार आहे। बघा, या ठिकाणी व्यवस्थित माहिती सर्व सांगितलेली आहे। बघा, 3 नंबरच्या रकान्यामध्ये 174 कोटी रुपयाचा आकडा या ठिकाणी देण्यात आलेला आहे आणि हा आकडा तुमचा मानधन आणि तुमचा प्रोत्साहन भत्ता यासाठी हा आकडा आहे। 174 कोटी रुपयाची तरतूद देखील या ठिकाणी करण्यात आलेली आहे आणि लवकरात लवकर तुमचं मानधन हे मार्च महिन्याचं मानधन लवकरात लवकर तुमच्या खात्यावरती पडणार आहे आणि जो काय तुमचा प्रोत्साहन भत्ता असेल ते देखील तुमच्या खात्यावरती पडणार आहे। तर अंगणवाडी सेविकांनो, बऱ्याच अंगणवाडी सेविका म्हणत होत्या की आता मार्च महिना आहे, आता मानधन आमचं लवकर होणार नाही, लवकर मिळणार नाही। तर आता असं काही होणार नाही, तर मार्च महिन्याचं मानधन हे तुम्हाला लवकरात लवकर मिळून जाणार आहे। आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांना पाठवा आणि असेच अंगणवाडी विषयक महत्त्वाचे व्हिडिओ बघण्यासाठी आमचं YouTube चॅनल सबस्क्राईब करा। धन्यवाद।